वेलकम टू सम्यक तारा अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्नांचं रीडिंग होत आहे. समजून घेऊयात आणि पुढे चलूयात. चला तर मग सुरुवात करूया. MCQs. Hello, my name is Arpit. MCQs. First, which of the following is SI unit of temperature? Hint: standard unit used in science. Answer: Kelvin. विद्यार्थी मित्रांनो, हे पहा, इथे प्रश्न विचारलेला आहे SI युनिट ऑफ टेम्परेचर, म्हणजे टेम्परेचरचं SI युनिट काय आहे. तर आपल्याला माहीतच आहे की काय आहे, केल्विन हे आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. SI युनिट काय आहे, केल्विन आहे. आणि सायन्समध्ये स्टँडर्ड युनिट यूज इन सायन्स, सो याचा आन्सर आहे केल्विन. पुढे बघूयात पुढचा प्रश्न. Second, which thermometer is used to measure very high temperatures? Hint: used in industry and furnitures. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न इथे आहे बघा. मेजर्स व्हेरी हाय टेम्परेचर, असं कोणतं थर्मोमीटर आहे की हाय टेम्परेचरला मेजर्स केलं जातं, तर त्याचं नाव आहे पायरोमीटर. आता पुढचा क्वेश्चन पाहूयात. Third, water boil at what temperature on the Celsius scale? Hint: temperature at which water changes to steam. Answer: 100 degrees Celsius. म्हणजेच काय, टेम्परेचर ॲट विच वॉटर चेंजेस टू स्टीम. म्हणजे इथे लक्षात घ्यायचं आहे, वॉटरचा बॉइलिंग पॉईंट हा 100 डिग्री सेंटीग्रेड आहे. वॉटर म्हणजेच पाणी उकळू लागलं की त्याचं वाफेमध्ये काय होतं, रूपांतर होतं आणि तो पॉईंट नोट केला जातो. तो पॉईंट काय आहे, 100 सेंटीमीटर आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. आता पुन्हा एकदा प्रश्न विचारते, माझ्यासोबत त्या प्रश्नाचं उत्तर सांगायचं. वॉटरचा बॉइलिंग पॉईंट काय आहे, 100 डिग्री सेल्सिअस. हे लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघूयात. Fourth, which thermometer is used to measure body temperature? Hint: usually kept under the tongue. Answer: clinical thermometer. विद्यार्थी मित्रांनो, साधा आणि सोपं आहे. आपण जर का बॉडी टेम्परेचर मेजर करत असू तर त्याला काय म्हणायचं आहे, क्लिनिकल थर्मोमीटर असं म्हणायचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, असंच आमच्यासोबत अभ्यास करण्यासाठी जोडलेले राहा. सतत हा व्हिडिओ ऐकत राहा. सतत ऐकणे हा अभ्यास करण्याचा साधा आणि सोपा मार्ग आहे. ऐकत राहा, अभ्यास करत राहा, यश मिळवत राहा. धन्यवाद.